विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. 10वीच्या वर्गामध्ये तुमचे स्वागत आहे. भूगोल विषय तुम्ही इयत्ता 3री पासून ते 5वी पर्यंत परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातून शिकलात. 6वी ते 9वी पर्यंतच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामधून अभ्यास केला आणि यावर्षी 10वीचं पाठ्यपुस्तक हे एक वेगळ्याशा पद्धतीचा अनुभव देणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाचा अभ्यास करत असताना तुम्हाला सामावून घेणारा हा निसर्ग ऊन, पाऊस, वारा, थंडीच्या रूपानं सारखा तुम्हाला भेटत असतो. तुमच्या अंगाशी खेळणारी वाऱ्याची थंड झुळूक ही तुम्हाला आनंददायक वाटते आणि अशा अनेक नैसर्गिक घटना आणि निसर्ग याच्या आंतरक्रिया आपण सतत पाहत असतो. भूगोलातून तुम्ही पृथ्वी संबंधीच्या अनेक संकल्पनांचा अभ्यास केला. त्याविषयीचे चिकित्सक विचार सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासले. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारच्या आंतरक्रियांचा संबंध सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आता भूगोल विषय शिकण्यासाठी आपल्याला निरीक्षण, आकलन, विश्लेषण आणि चिकित्सक विचार ही काही कौशल्ये आपल्याला या ठिकाणी वापरावयाची असतात. ती महत्त्वाची आहे आणि ती आपल्यामध्ये जोपासायची आहे. भूगोलामध्ये असणाऱ्या अनेक संकल्पना, अनेक नकाशे, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते इत्यादीच्या साहाय्याने भूगोलाची आपण ही जी साधने आहेत आणि तीच वापरण्याची संधी इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामधून आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. ती तुम्ही हाताळा आणि अभ्यास करा. 10वीच्या पाठ्यपुस्तकातून इयत्ता 9वी पर्यंत शिकलेल्या अनेक संबोधाचा अभ्यास आपल्याला दिलेला आहे. आता 10वीच्या पाठ्यपुस्तकामधून आपल्याला 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशाची तुलनात्मक वैशिष्ट्ये मांडलेली आहेत. एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची मांडणी 10वीच्या पाठ्यपुस्तकाची करण्यात आलेली आहे. आणि मग या पाठ्यपुस्तकामधून भारताचा अभ्यास करत असताना तुलनात्मक पद्धतीने व्हावा या उद्देशाने भारत देशाबरोबर तुलना करण्यासाठी कोणता देश घ्यावा हा प्रश्न पाठ्यपुस्तक मंडळाच्या समोर होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं की काही निकष या ठिकाणी समोर ठेवले आणि त्या निकषाद्वारे ब्राझील देशाची निवड केली. मग आता ब्राझील देशाची निवड करत असताना त्यांनी पहिला उद्देश तर काय ठेवला की कोणताही देश या ठिकाणी अतिविकसित किंवा अविकसित असू नये, तो भारतासारखाच विकसनशील असावा किंवा विकासाच्या वाटेवर असणारा असावा हा विचार केला. तसेच भारत ज्या खंडामध्ये आहे त्या खंडातला नसावा हा दुसरा विचार तिथं मांडला. आणि तिसरा विचार होता की भारताशी बरंचसं साम्य असणारा परंतु भारतापेक्षा वेगळ्या अशा धाटणीचा असावा, तो एक विचार या ठिकाणी केलेला. भारताप्रमाणे सांस्कृतिक आणि प्राकृतिक विविधतेने नटलेला हा देश असावा हा विचार तिथं समोर ठेवला गेला. त्याचबरोबर भारत जसा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक एका दबाव गटाचा सदस्य आहे, तशाच पद्धतीचं एक दबाव गटाचा भारतासह तो सदस्य असावा, तोही विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर भारताला जसं समुद्रकिनारा लाभलेला आहे तसा समुद्रकिनारा त्यालाही असावा. त्याचबरोबर भारतामध्ये जशी प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, भारताची जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तशाच प्रकारची पार्श्वभूमी असणारी समान स्थळे त्या देशामध्ये असावी हा विचार केला गेला. त्याचबरोबर इयत्ता 9वी पर्यंत भूगोलाच्या पाठ्यक्रमामधून जे सबोध आपण शिकली त्याचं उपयोजन आपल्याला दोन्ही देशासाठी करता यावं आणि तेही एकाच पातळीवरून करता यावं हाही विचार या ठिकाणी केला गेला. आणि त्याचबरोबर या दोन्ही देशाचा अभ्यास करत असताना दोन्ही देशातील तुल्यबळता त्यांनी लक्षात घेतलेली आहे. अशा एकूण 8-10 मुद्द्यांचा विचार करून भारतासोबत तुलना करताना ब्राझील हा देश योग्य वाटल्याने
ब्राझीलची निवड केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 10वीचा दुसरा पाठ स्थान व विस्तार या ठिकाणी अभ्यासाचा आहे. आणि या पाठाचं अध्ययन करत असताना आपल्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता विकसित व्हाव्या या दृष्टीनं एक वेगळ्या पद्धतीने या पाठाचं नियोजन केलेलं आहे. आता आपल्या ज्या क्षमता आहेत त्यामध्ये विशिष्ट प्रदेशाविषयीच्या माहितीचं संकलन आणि तुलना विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे, ही एक क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी तिचा विकास व्हावा यासाठी हा पाठ उपयोगी आहे. त्याचबरोबर दुसरी अशा प्रकारची क्षमता आपल्यामध्ये आहे की भौगोलिक माहिती दिलेली असते, तिच्या आधारे किंवा त्याविषयी विविध प्रकारची प्रश्न मुलांना विचारता आली पाहिजे, म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण व्हावी, हा एक दृष्टिकोन तिथं समोर आहे. आणि तिसरं आहे की एखाद्या प्रदेशाच्या स्थान विस्ताराबाबत नकाशा किंवा प्रतिमांवर या ठिकाणी वृत्तजाळी मांडून विद्यार्थ्यांना त्याची उत्तरं देता आली पाहिजेत. अशा प्रकारच्या काही क्षमता आहेत. या क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने या पाठाचं या ठिकाणी अध्ययन आपल्याला करायचं आहे. आता प्रामुख्याने हे अध्ययन करत असताना आपल्या अभ्यासक्रमामध्ये 2 देश निवडले आणि त्या 2 देशांचे या ठिकाणी राष्ट्रध्वज आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये दिसतात. हा भारताचा या ठिकाणी तिरंगा दिसतो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला ब्राझीलचा हा राष्ट्रध्वज दिसतो आहे. आता या 2 देशांमध्ये समान स्थळं प्रामुख्याने आपल्याला इथं सांगायची. मग आता याच्यामधलं समान स्थळ दाखवत असताना जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून भारताची ओळख ठळक आहे. त्याचबरोबर मसाल्याच्या पदार्थासाठी एक प्रसिद्ध असणारा देश ही एक ओळख भारताची आहे. आणि भारताचा अतिशय लोकप्रिय असा खेळ म्हणून आपण असतो. लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. तसंच ब्राझीलचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर ब्राझीलमधलं सांबा हे नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. जसं भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ जे प्रसिद्ध आहेत तसं ब्राझीलमध्ये कॉफी हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, म्हणून त्याला जगाचा कॉफी पॉट म्हणून ओळखलं जातं. आणि तिसरं, जसं भारतामध्ये क्रिकेट लोकप्रिय आहे तसं फुटबॉल हा ब्राझीलमधला लोकप्रिय खेळ आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी दोन्ही देशाचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करत असताना आपण सुरुवातीला भारत देशाचा थोडक्यामध्ये अभ्यास करूया. देशाचा विचार करत असताना भारतीय प्रजासत्ताक, मग आता या देशाची राजधानी नवी दिल्ली आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे स्थान विस्तार व सीमा याचा अभ्यास आपल्याला करायचा. तुमच्या समोर या ठिकाणी आपल्याला भारताचा राजकीय नकाशा दिलेला आहे आणि या राजकीय नकाशाचं तुम्हाला या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची राज्य दाखवलेली आहेत. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला शेजारील देश दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये ही अक्षवृत्त आणि रेखावृत्त दाखवलेली आहेत आणि या अक्षवृत्तांना या ठिकाणी मूल्य दिलेली आहेत. 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36 अशा प्रकारचे अक्षवृत्त इथं दाखवलेली आहेत. आणि त्याच्याशिवाय रेखावृत्ताचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर 68 अंश पूर्व, 72 अंश, 76, 80, 82.30, 84, 88, 92, 96 अंश, 100 अंश अशा प्रकारचे रेखावृत्ताचे मूल्य म्हणजे रेखावृत्त आपल्याला दाखवलेली आहेत. आणि या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला काही इथं खाली गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत अंशात्मक आणि रेखांश मूल्य दाखवत असताना, आणि ते रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहेत. आता ह्या भरत असताना आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल तर इथं आपल्याला दाखवलेलं आहे की डॅश डॅश अंश 4 मिनिटे उत्तर ते डॅश डॅश अंश 6 मिनिटे उत्तर अक्षवृत्त असं दिलेलं आहे.
मग आता आपल्याला इथं किती अंशापासून ते किती अंशापर्यंत हे आपल्याला काढायचं आहे. आणि मग हे काढत असताना आपल्याला कसे काढावं लागेल ते जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की 4 अंशाचं हे अक्षवृत्त आहे. त्याच्यानंतर इथं 8 अंशाचं रेखावृत्त आहे आणि 8 अंशाच्या रेखावृत्ताच्या जवळ इथं या ठिकाणी भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार इथं चालू होत असलेला आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून 4 अंश इथं आपल्याला पहिली रिकामी जागा इथं काय येणार आहे, 4 अंश येणार आहे. 8 अंश येणार आहे. म्हणजे 8 अंश 4 मिनिटे उत्तरेकडे असून तो तसाच या ठिकाणी वर आलेला आहे. इथं 36 अंशापर्यंत अक्षवृत्त आहे आणि या 36 अंशापासून पुढे किती अंशापर्यंत पसरलेला आहे हे काढत असताना आपल्याला सुरुवातीला विचार करावा लागेल की या 36 अंशाच्या अक्षवृत्तापासून या 32 अंशाच्या अक्षवृत्तापर्यंत म्हणजे या ठिकाणी 4 अक्षवृत्तामध्ये आहेत. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर पट्टी घ्यायची आहे. पट्टीच्या साहाय्यानं या नकाशावरचं अंतर आपल्याला इथं मोजायचं आहे. आता हे अंतर मोजत असताना या ठिकाणी आपण जवळपास या ठिकाणी हे 2 सेंटीमीटर आणि वर 2 रेषा आहेत. म्हणजे साधारणपणे याचे 4 रेखा अक्षवृत्तामध्ये विभाजन केलं तर अर्धा सेंटीमीटरचा भाग आपल्याला इथे येईल. म्हणजे प्रत्येक अर्ध्या सेंटीमीटरवर 1 अक्षवृत्त येणार आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी या 36 अंशापासून वर अर्धा सेंटीमीटरवर म्हणजे जवळपास या ठिकाणी आपल्याला 37 अंशाचं रेखावृत्त इथं मिळेल. आता इथून जर आपण बघितलं तर अर्ध्या सेंटीमीटरवर म्हणजे या ठिकाणी साधारणपणे 37 अंशाचं या ठिकाणी रेखावृत्त मिळणार आहे. आणि म्हणून 37 अंश 6 मिनिटे उत्तर हे आपल्याला या ठिकाणी अक्षवृत्त भारताचं सांगता येईल. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने पुढे दिलेलं आहे डॅश डॅश अंश 7 मिनिटे पूर्व ते डॅश डॅश अंश पश्चिम मिनिटे पूर्व रेखावृत्ताचा विस्तार. रेखावृत्तीय विस्तार हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी नकाशामध्ये निरीक्षण करून काढायचा आहे. आता हे काढत असताना सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी रेखावृत्त इथं दाखवलेली आहेत. त्या रेखावृत्ताचा आपण या ठिकाणी पट्टीच्या साहाय्याने अंतर मोजूया. आता इथं असं मोजल्यानंतर आपल्याला इथं ठळकपणे दिसतं की या ठिकाणावर इथपर्यंत 2 सेंटीमीटरचा अंतर आहे. आणि मग यामध्ये 4 रेखावृत्त आहेत. म्हणून दर अर्ध्या सेंटीमीटरला 1 याप्रमाणे इथं 1 या ठिकाणी 67 अंशाचं रेखावृत्त येणार आहे. आणि मग 67 अंशाचं रेखावृत्त आल्यानंतर भारताचा हा जो विस्तार या ठिकाणी आहे तो इथे पश्चिमेकडे आहे. आणि म्हणून 68 अंशाचं इथं रिकामी जागा पहिली आपली कोणती येईल तर इथं 68 अंश या ठिकाणी येणार आहे. 68 अंश 7 मिनिटांपासून या ठिकाणी भारताचं रेखावृत्त आपल्याला सांगता येणार आहे. आणि त्यानंतर आपण पूर्वेकडे जर गेलो तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की या ठिकाणी 96 अंशाचं या ठिकाणी रेखावृत्त आपल्याला दिसतंय. आणि 96 अंशापासून पुढे या ठिकाणी 100 अंशाचं रेखावृत्त आपल्याला दिसतंय. आणि म्हणून या 96 अंशाच्या रेखावृत्तापासून 100 अंशाच्या रेखावृत्तापर्यंतचं अंतर या ठिकाणी 2 सेंटीमीटर एवढं आपल्याला दिसतं आहे. आता हे 2 सेंटीमीटर दिसतंय. या ठिकाणी 96 अंशापासून ते 100 अंशापर्यंत 4 रेखावृत्त आहेत. आणि म्हणजे याचे 4 भाग केले त्यावेळेस आपल्याला इथं अर्ध्या सेंटीमीटरवर 1 रेखावृत्त म्हणजे इथं 97 अंश रेखावृत्त असणार आहे. इथं 98 असणार आहे. इथे 99 असणार आहे. आणि म्हणून भारताचा विस्तार पूर्वेकडे या 97 अंश आणि 98 अंशाच्या मध्ये आहे. म्हणजे 97 अंश 25 मिनिटे आपल्याला इथलं उत्तर आपल्याला इथं आलेलं आहे.
97°25' पूर्व रेखावर्त हा भाग आपल्याला इथं सांगण्यासारखा आहे. आता भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक जर आपण या ठिकाणी बघितलं तर इंदिरा पॉईंट हे या ठिकाणी नकाशामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. हे सर्वात दक्षिणेकडचं भारताचं टोक आहे आणि हे 6°45' अक्षवृत्ता उत्तर अक्षवृत्तावर असलेलं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी या नकाशाचा विचार केला असता आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे आणि हा चार्ट प्रामुख्याने आपल्याला इथं दिसतोय. इथं दिशा दिलेल्या आहेत, पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण अशा 4 दिशा दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इकडं शेजारचे देश सागर आणि महासागर दिलेले आहेत आणि म्हणून आपल्याला शेजारी देश कोणते आहेत आणि महासागर कोणते आहेत हा भाग आपल्याला इथं बघायचा. त्यावेळेस आपण बघूया या ठिकाणी हा उत्तरेकडचा भाग आहे. इथं अफगाणिस्तानचा भागसुद्धा थोडासा निमुळता इथं आलेला आहे आणि म्हणून हे अफगाणिस्तान उत्तरेकडे आहे. हा चीनचा भाग आहे. त्याचबरोबर इथं नेपाळचा भाग आहे, हा भूटान आहे. म्हणजे हे देश प्रामुख्याने आपल्या भारताच्या उत्तरेकडचे देश आहेत. आणि 2.1 भारत या नकाशाचा विचार करता आपल्याला भारताच्या शेजारचे देश आणि सीमेवरील जलाशय कोणते आहेत तो भाग आपल्याला इथं बघायचा आहे आणि त्याचा भाग आपण इथं बघूया. तर भारताच्या उत्तरेकडे असणारा हा जो भाग आहे तर या भागामध्ये उत्तरेकडे इथं अफगाणिस्तान आहे. त्याचबरोबर हा चीनचा भाग आहे. इथं नेपाळ आहे, इथं भूटान आहे. म्हणजे अफगाणिस्तान, चीन, नेपाळ आणि भूटान हे देश प्रामुख्याने भारताच्या उत्तरेकडे असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर पश्चिमेला या ठिकाणी हा पाकिस्तान देश आहे आणि इथं अरबी समुद्राचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या देशाच्या दक्षिणेकडचा भाग जर विचार केला तर हा हिंदी महासागराचा भाग आहे. त्याचबरोबर इथं जलसीमा भारताची आहे ती श्रीलंकेशी आहे आणि या ठिकाणी इंडोनेशिया या देशाशी असलेली आपल्याला दिसून येते. सागरी सीमेशी संलग्न असणारे देश हा श्रीलंका आणि हा इंडोनेशिया हे देश असलेले आपल्याला दिसतात आणि हा हिंदी महासागराचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर या देशाच्या पूर्वेकडे असणाऱ्या देशाचा विचार आपण जर केला तर पूर्वेकडे आपल्याला इथं बांगलादेश आणि हा म्यानमार हे 2 देश प्रामुख्याने आपल्याला इथं दिसून येतात. बांगलादेश आणि म्यानमार आणि हा जो बंगालचा उपसागर आहे तो बंगालचा उपसागर या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. या ठिकाणी आपण भारतीय विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील या देशाचा थोडक्यामध्ये आढावा घेऊया. आता ब्राझीलच्या नकाशाचा विचार करून आपल्याला ब्राझीलचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय अंशात्मक मूल्य आपल्याला शोधून काढायचं आहे. त्या अगोदर ब्राझील या देशाची राजधानी ब्राझिलिया ही आहे. आता ही राजधानी या राजधानीचं नाव प्रामुख्याने तिथं असणारी स्थानिक वनस्पती आहे ती पाऊ ब्राझील नावाची वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीवरूनच ब्राझिलिया हे नाव पडलेलं आहे. आता हा देश प्रामुख्याने त्याचा जर विचार केला तर हा साधारणपणे म्हणजे जास्तीत जास्त भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. आता याच्यामध्ये जर विचार आपण या ठिकाणी केला तर आपल्याला दिसेल की इथं 0° हे विषुववृत्त आहे आणि या 0° दक्षिणेला हा ब्राझीलचा मोठा असा भाग आपल्याला इथं दिसतोय. म्हणजे जास्तीत जास्त भाग हा ब्राझील देशाचा दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि इथून एवढा हा वरचा जो भाग आहे तो थोडासा भाग उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला दिसतो. रेखावृत्तानुसार जर बघितलं तर प्रामुख्याने आपल्याला दिसेल की हा भाग ब्राझीलचा जो भाग आहे तो पूर्णपणे पश्चिम गोलार्धामध्ये आहे. म्हणजे इथं 30° पश्चिम रेखावृत्तापासून इकडं 35, 40, 45 या पद्धतीनं 70° पश्चिम रेखावृत्तापर्यंत हा भाग आपल्याला इथं दिसतो आहे. म्हणजेच पश्चिम गोलार्धामध्ये हा देश असलेला आपल्याला दिसून येतो आणि हा प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेकडे असणारा हा देश आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया की या देशाचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला जसं भारत देशाचं आपण
अक्षवर्तीय आणि रेखावर्तीय अंशात्मक मूल्य काढलं, अगदी तशाच पद्धतीनं इथं सुद्धा पट्टीच्या साह्याने आपल्याला या ठिकाणचं अंतर शोधायचं आहे. या ठिकाणी अशी पट्टी आपण या ठिकाणी लावूया. हे 70 अंशाचं रेखावृत्त आहे. 70 अंशाच्या रेखावृत्तापासून इकडे अंतर बघितलं तर जवळपास हे आपल्याला प्रामुख्याने 18 रेषा दिसत आहेत. आता याचे आपण विभाग केले आणि जवळपास 3.5 रेषांवरती एक अक्षवरती या पद्धतीनं हे 5 आले. म्हणजे हे 70 अंशाचं रेखावृत्त आहे. इथे 71, 72 आणि हे 73 या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर हे 74 म्हणजे 74चं पुढे इथं येणार आहे आणि म्हणून याची पहिली रिकामी जागा आपल्याला इथं सापडेल ती म्हणजे 73 अंशापर्यंत पश्चिमेला या ठिकाणी ब्राझीलचा विस्तार आहे. आता या ठिकाणी पश्चिमेला जर आपण इकडे बघितलं तर याचाही भाग तशाच पद्धतीनं आपल्याला मोजायचा आहे की या 2 रेखावृत्तामधलं अंतर सेम आहे, म्हणजे 3.5 अंशाचं आहे. आणि साधारण जर बघितलं तर इथं 34 अंशापासून पश्चिमेकडे हा भाग आपल्याला इथं ठळक दिसतो. हे 35 अंशाचं रेखावृत्त आहे. 35 अंशाला लागून प्रामुख्याने या ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार आपल्याला इथे दिसून येतो आणि म्हणून याचा रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी 34 अंश एवढा आलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर अक्षवर्ती आणि रेखावृत्ताचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर आपण या ठिकाणी दक्षिणेला बघूया. या ठिकाणी तर इथं प्रामुख्याने 35 अंशाचं रेखावृत्त आहे. 35 अंश दक्षिण अक्षवृत्त आहे आणि याचेही आपण सेंटीमीटरमध्ये जर या ठिकाणी अंतर साधारणपणे मोजलं तर आपल्याला इथं जवळपास 18 रेषा या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याचे समान भाग दिले तर 3.5 अंशावर येतं आणि म्हणून तिथं आपल्याला प्रामुख्याने दक्षिणेकडे हे 30, त्याच्यानंतर 31, 32 आणि 33 अंशापर्यंत म्हणजे 33 अंश 45 मिनिटे या ठिकाणी आपल्याला दक्षिणेकडे याचा विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उत्तरेला जर बघितला तर उत्तरेला या ठिकाणी हा भाग इथं दिसून येतो. त्याच्यामध्ये 5 अंश आणि थोडासा वर आहे, म्हणजेच इथं आपल्याला ठळकपणे 5 अंश हा भाग आपल्याला दिसून येतो. 5 अंश 15 मिनिटे उत्तरेकडे या देशाचा विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आपल्याला या देशाच्या शेजारचे देश कोणते आहेत हा भाग आपल्याला इथं बघायचा आहे आणि म्हणून पश्चिमेला जर आपण या ठिकाणी विचार केला या देशाची पश्चिमेकडची बाजू ही आहे, म्हणून इथं पेरू आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बोलिव्हिया देश आहे आणि हा पॅराग्वे देश आहे. हे 3 देश आपल्याला ब्राझीलच्या पश्चिमेकडचे देश म्हणून आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या देशाच्या दक्षिणेकडचा भाग जर बघितला तर हा अर्जेंटिना या देशाच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये आहे. त्याचबरोबर उरुग्वे हा देश आहे. हे 2 देश आपल्याला दक्षिणेकडच्या बाजूला दिसतात आणि साधारणपणे पूर्वेकडचा जर भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतला तर पूर्वेकडे हा दक्षिण अटलांटिक महासागराचा भाग येतो. त्याचबरोबर उत्तरेचा विचार आपण जर इकडे केला तर उत्तरेकडे कोलंबिया, व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच गियाना यासारखे देश आपल्याला दिसून येतात आणि उत्तर अटलांटिक महासागराचा भागसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून इथं आपण जर बघितलं या फळ्यावरती तर आपल्याला दिसून येतं की इथं पश्चिमेला पेरू, पॅराग्वे, बोलिव्हिया हे देश दिसतात. दक्षिणेकडे अर्जेंटिना आणि उरुग्वे, पूर्वेकडे दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तरेला फ्रेंच गियाना, सुरिनाम, त्याचबरोबर गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया, उत्तर अटलांटिक महासागर इत्यादी महासागराचे भाग म्हणजे आपल्याला दिसून येतात.